की 3 वेळा मोठ्या संख्येने मतदान करून त्यांनी मला दिल्लीला पाठवलं आणि ह्यावेळेस जो विश्वास सगळ्याच सहकाऱ्यांनी मित्रपक्षांनी जो माझ्यावर टाकला आहे त्यांनी जबाबदारी वाढलेली आहे अर्थातच। आणि पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघात चौथ्यांदा फॉर्म भरायची ही संधी जी मला मिळाली आहे त्याबद्दल मी तमाम बारामतीकरांचे, लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचे ज्यांनी मला इतके वर्ष जे प्रेम दिलं, सहकार्य दिलं, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। एका वेळेस एकच प्रश्न, माझं असं म्हणणं की वाढलेल्या जबाबदारीसोबत आव्हानही वाढलंय असं तुम्हाला वाटत नाही का? कारण यावेळी तुमच्या घरातून थेट लढत होती। मला वाटतं माझ्यासाठी, मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगते की माझ्यासाठी वैयक्तिक लढाई कुणाशीच नाही आहे। माझी लढाई वैचारिक आहे, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आहे आणि त्याच्यामुळे समोर कोण लढतंय याचा मी फारसा विचार करत नाही, कारण काही वैयक्तिक नाहीच आहे माझ्यासाठी त्याच्यामुळे। आणि तुम्ही माझी सगळी भाषणं गेल्या 18 वर्षाची पार्लमेंटमध्ये काढून बघा, मी कधी सुनेत्रा पवार निवडणुकीत उतरल्याशिवाय चुरशीची होणार नव्हती, त्यामुळे पवार कुटुंबातून उरलं असं वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आणि शरद पवार सुद्धा त्यावेळी आमच्यासोबत येणार होते, पण त्यांनी ऐन वेळा दगाफटका केला। एनिवे, मी माननीय देवेंद्रजींचे मनपूर्वक आभार मानते की ते एक गोष्ट कबूल करतात की शरद पवारांना किंवा आमच्या कुणाही विरोधात काश्मीर टू कन्याकुमारी ज्यांची सत्ता आहे त्यांना हे षडयंत्र करण्याशिवाय दुसरा काही मार्गच नव्हता। तर